नमस्कार मित्रांनो, जय शिवराज जय शंभूराजे. तर आपण आहोत गोरखगडाच्या पायथ्याशी. गोरखगड हे ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात आहे व डेरी गावाजवळ असलेला हा गोरखगड. मित्रांनो, गोरखगड हा ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात आहे व खोपोली या गावाजवळ असलेला मच्छिंद्रगड आणि गोरखगड हे दोन्ही जोड किल्ले आहेत. तर चला मित्रांनो, आपला ट्रॅक चालू करूया. ट्रॅक म्हणजे एखाद्या किल्ल्याची माहिती जाणून घेणे आहे. चला तर मित्रांनो. या किल्ल्याचे नाव हे नाथ संप्रदायातील गोरखनाथ यांच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. तर आता आपण आहोत गोरखनाथांच्या मंदिरामध्ये. तर तुम्ही पाहू शकता गडाच्या पायथ्यापासून या मंदिरापर्यंत येण्यासाठी फक्त 15 ते 20 पायऱ्यांचा अंतर आहे. तर मित्रांनो, आल्यावर आपण इथे दर्शन घेऊन आपला ट्रॅक चालू करूया. चला मित्रांनो, आपला गोरखनाथांचं दर्शन घेऊन झालं आहे. त्याच्यानंतर आपल्याला डाव्या साईडला जायचं आहे. नमस्कार मित्रांनो, तर आपण आता गोरखनाथांच्या मंदिरापासून जेमतेम अर्धा ते पाऊण तास इथे ट्रॅक केल्यानंतर पोहोचलो आहोत. पूर्ण जंगल एरिया आहे. त्यानंतर आपल्याला इथून आता आपण पायथ्याशीच आहोत. डायरेक्ट कम्प्लीट पोहोचलो आहोत तिथे पायथ्याशी. त्यानंतर इथे आपल्याला इथून जाताना आपल्याला अर्धा ते पाऊण तास लागणार आहे अजून. तर हा पूर्ण व्हिडिओ पहा. आलो आहोत. तर या डोंगरापासून खर रस्ता लागला आहे नॉर्मल. तर आपण याला दुसरा पॅच म्हणू. अजून इथे आपल्याला इथे जायचं आहे. एकांतीवर शांतीचं ठिकाण म्हणजे सह्याद्री. नंतर इथे सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांचा मनसोक्त आनंद लुटू शकता. पूर्ण आठवड्याचा टेन्शन, थकवा, एकांत पाहिजे असेल तर तुम्ही इथे येऊन राहू शकता. पाहू शकता इथलं आपण गडाच्या पायथ्याशी आहोत मित्रांनो. तर आपण आता आपला प्रवास चालू करूया. असं पॅच आहे. मित्रांनो, एवढा रिक्सी पण नाहीये, पण आपला फायनली आपण दरवाजाजवळ पोहोचलो आहोत. हर हर महादेव.
मित्रांनो, आपण पाहू शकता हा मच्छिंद्रगड आहे ना. आपण गोरखगडावर आहोत. गोरखगडाच्या मेन दरवाजानंतर वर आल्यानंतर उजव्या हाताला आपल्याला हा कुंड लागतो. कुंड पाहू शकता. मला तरतरी कर थोडीशी. तरतरी करतो कशी किती आलाय. हा मग ब्लॉक कोणते का अजून नवीन आहे दादा. हा मग सांग ना मला. इंस्टाला आहे का कायला आहे. काय नाव काय करण शिर्के. करतो. हा ठीक आहे दादा. थँक्यू. अजून आत एवढी आहे ना. एवढी जाते वाघोळा. वाघोळ म्हणतो. वाघोळ नाही. आज काय बघूया. काय नाही, एवढीच गुफा आहे दादा. हा मग मित्रांनो पाहू शकता किल्ल्याच्या मध्यभागी एकदम ही लेणी आहे. चला आपण लेणी पाहूया. मित्रांनो ही लेणी आहे. या लेणीमध्ये साधारणतः 50 ते 60 माणसं कशी आरामात राहू शकतात. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे भोसले यांच्या काळात या किल्ल्याचा सहसा काही फायदा झाला नाही, पण महाराजांना पुरेसा फायदा या गडाचा झाला. कारण महाराजांनी या गडाचा उपयोग फक्त घाटवाटांवर लक्ष देण्यासाठी केला होता. आणि जेव्हा महाराज जुन्नर ते नाणेघाट या दरम्यानचा प्रवास करायचे त्यावेळेस महाराजांना या गडाचा राहण्यासाठी उपयोग जास्त झाला. कारण जुन्नर ते नाणेघाट या प्रवास करताना जेव्हा विश्रामासाठी कुठेतरी सहारा पाहिजे होता त्या वेळेस या गडाचा त्यांनी जास्त करून फायदा करून घेतला. तर मित्रांनो चला तुम्हाला दाखवतो ही लेणी कशी आहे. लेणीनंतर उजव्या साईडून आपण गडाच्या वर जात आहोत, म्हणजे टोकावर. तर चला मित्रांनो मी पुढे दाखवतो तुम्हाला. मित्रांनो आपण लेणीपासून उजव्या हाताला आलो तर येताना आहे ना 10 ते 5 पाण्याची कुंड लागली. तुम्ही पाहू शकता. कुंड पण त्यात असं पण आहे 12ही महिने पाणी असते. चला या मित्रांनो पाहू कुंड. मित्रांनो तुम्ही पाहू शकता इथे वर चढवण्यासाठी एक सीडी आहे. आधी पायऱ्या असतीलच तर आता त्या पायऱ्या खराब झाल्या आहेत. आणि या रस्त्यात एक वैशिष्ट्य आहे, कारण इथे जाताना फक्त एकच माणूस चढू शकतो आणि उतरताना दुसऱ्या माणसाला उतरायला चान्स नाही आहे. तर ठीक आहे. स्टॉप कर रे. चल. मित्रांनो पाहू शकता दुसरा कोणी उतरू शकत नाही, कारण एक माणूस उतरू शकतो आणि इथे नेत्यांना एकच उतरू शकतो आणि एकच चढू शकतो असे. मित्रांनो हा पॅच किल्ल्याचा लास्टचा पॅच आहे. तू
मित्रांनो, हा रिक्सी पॅच आणि नाथचा पॅच आहे. तुम्ही पाहू शकता या पायऱ्यांना धरण्यासाठी कोणते बनवत आहेत त्याचा पूर्ण वापर करून चढा, कारण आपण रिक्स न घेता चढूया. चला मित्रांनो. मित्रांनो, आपण पोचलो आहोत, तर याचा पूर्ण तुम्ही वापर करा. चला मित्रांनो, पुढे जाऊया. आलोय रे मी, फक्त जमल काय याला? जमल रे. बॅग देऊ का? बॅग ठेवतो ते. ऐक ना, मी काय म्हणतो, ऐक, फ्रंटचा कॅमेरा चालू कर आणि व्हिडिओ दाखव. नाही बोल. फ्रंटचा कॅमेरा. मित्रांनो, आपण आहात गडाच्या एकदम टोकाला आणि पाहू शकता फक्त एकच माणूस तिथं जाऊ शकतो, कारण दुसऱ्या माणसाला जायला रस्ता नाहीये. आता उलट कसा आलाय, परशा आलाय कसं आहे? अरे त्याच्याकडेच बघितलं. त्यांच्या इथं कुठे पाहिजे? पाय ठेवायच्या म्हणजे इथं दिसते जागा तिथे ठेव. इथं हात धरायचं नाही. कुठे दुसरा पाय ठेवत कुठं? रांडच्या पाय धर. पाय धर. ए चल ये. आता तू जायची हरिहरपेक्षा हरिहरला गेला होय. अरे व्हिडिओ मध्ये बघतो ना आम्ही, ड्रोन मध्ये ते दाखवते जास्त उंच, पण त्याच्यापेक्षा हा उंच वाटतो. एक बाइट